नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या IIA प्लॅटफॉर्मवरती. युनिव्हर्सिटी, BMS युनिव्हर्सिटीसाठी एक इम्पोर्टंट एल-ए-क्यू फिजिओलॉजीमध्ये म्हणजे क्रियाशारीरमध्ये तो म्हणजे वातदोष, त्रिदोषापैकी एक दोष वातदोष. त्या वातदोषाची आपण आज निरुक्ती, पर्याय स्वरूप जेवढे पण असणार एल-ए-क्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याचं जे वेटेज दिलंय त्यानुसार काय-काय आहेत ते बघणार आहे आपण ह्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करत आहोत. निरुक्ती काय आहे? तत्र वा गती गंधयोरिती धातू. ठीक आहे. गतिगंध म्हणजे ज्याच्यामध्ये गती आणि गंध असतो त्याला आपण काय बोलतो? वात बोलतो. पित्तम पंगु कफम पंगु पंगो मल धातव वायुना यत्र नियंते तत्र वर्षंती मेघवत. म्हणजे पित्त, कफ हे सगळे आणि त्याच्यासोबत धातू. बघा ना, मानवी शरीरातील पित्त, कफ, मल व धातू हे स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाहीत. त्यांच्या प्राकृत क्रियेसाठी वात दोषाची आवश्यकता असते. ठीक आहे. वायुना यत्र नियंते म्हणजे ज्या साईडला किंवा ज्या दिशेकडे वायू असेल त्या दिशेकडे पाऊस पडतो. ठीक आहे. म्हणजे वर्षंती मेघवतं म्हणजे मेघ त्या दिशेला जातात. ठीक आहे. पर्याय काय-काय बघा आता. पर्याय त्याचे मरुत, चल, अनिल. अनिल म्हणजे असं एक ए-आय-पी-जी-टी मध्ये क्वेश्चन आलता अनिल म्हणून पर्याय. समीरण, पवनः. ठीक आहे. असे 5 पर्याय 5 किंवा 5 पैकी तुम्हाला 2 पर्याय वगैरे लिहायचे असतात युनिव्हर्सिटीमध्ये. ठीक आहे. आता बघायचं स्वरूप आणि संघटन. स्वरूप आणि संघटनमध्ये स्वरूपमय तुम्हाला म्हणजे त्याच्या कशापासून बनलाय वात, ठीक आहे, ते बघायचंय. पांचभौतिक संघटन आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. आपला जो एक सिद्धांत आहे त्या सिद्धांतानुसार पांचभौतिक संघटन असतंय. पण त्याच्यामध्ये काय रे, वायू प्लस आकाश या 2 महाभूतांचे आधिक्य आहे, ठीक आहे. वायू प्लस आकाश या 2 महाभूतांचे आधिक्य आहे. वातदोषाचे गुण कोणते? आता वातदोषाचे गुण आपल्याला दिले बघा इथे. तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्मश्चल अनिल. हा श्लोक तुम्हाला पाठ पाहिजे. वाग्भटमधला हा श्लोक आहे. वृक्ष शोषणे वृक्ष म्हणजे कोरडेपणा आल्या कारणाने वियोग होतो म्हणजे तुटतात ते. लघु लंघने लघु लागवता हलकेपणा येतो. त्याच्यामुळे हलकेपणा आल्या कारणाने काय होते? हालचाल वाढते किंवा हालचाल आल्यामुळे हलकेपणा वाढतो. ठीक आहे. शीत स्तंभने शीत स्तंभने म्हणजे रोखून धरणे, थांबवून धरणे, थांबवणे, रोखणे धरणे. ठीक आहे. खरं लेखने खरं म्हणजे खरवडून काढणे, विलग करणे. सूक्ष्म विवरणे सूक्ष्म. विवरणे सूक्ष्म. सूक्ष्म ते सूक्ष्म ठिकाणी संचार म्हणजे वात आहे. वातामध्ये काय रे? वायू प्लस आकाश आहे. हे 2 महाभूत असल्या कारणानं तो एकदम म्हणजे आपल्या सेल ज्या कौशिका बनल्यात त्या कौशिकापर्यंत एकदम लेवलला त्या लेवलला जाऊन तो काम करेल. ठीक आहे. त्याच्यामुळे काय रे? विवरणे सूक्ष्म. चल काय? प्रेरणे चल म्हणजे प्रत्येक आपल्या हालचालीला काही आपण जे पण कृत्य काही करतोय त्याच्यासाठी प्रेरणा कोण देते आपल्याला? हा वात दोष येतोय. तर कोणता गुण? चल हा गुण देतोय. ठीक आहे. आता बघायची आपल्याला वात दोषाची स्थाने. पक्वाशय कटिशक्ती श्रोत्र अस्ति स्पर्शनेंद्रियम स्थानम वात्सस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. हा श्लोक मस्ट आहे, पाठच पाहिजे. पक्वाशय म्हणजे उदरभाग, ज्या ठिकाणी सारकिट्टाचे विभाजन होते. मी आमाशय बोलत नाहीये, मी पक्वाशय बोलतो. पक्वाशयाच्या वरती आमाशय असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कटी म्हणजे पेल्विक रिजन, गर्भाशय, गुद प्रदेश, मूत्राशय यांच्या ज्या क्रिया असतात त्या क्रिया ह्या वात दोषामुळे होतात. ठीक आहे. त्या ठिकाणी काय असतो? वातस्थित असतो. त्याच्यानंतर काय आहे? सक्ती. सक्ती म्हणजे उरू प्रदेश त्याचे. ठीक आहे. त्याच्यानंतर श्रोत्र. श्रोत्र म्हणजे जे आपले कान असतात त्याचे काय करते? शब्दग्रहण होते. ठीक आहे. अस्थि. अस्थिमध्ये काय रे? शरीरामध्ये ज्या हालचाली वगैरे होतात त्या अस्थिमुळे होतात. लोकोमोशन. ठीक आहे. ते स्पर्शनेंद्रिय म्हणजे स्पर्श ज्यामुळे आपल्याला जाणवतो. शीत, उष्ण, कठीण जो स्पर्श असतो तो जाणवतो आपल्याला. कशामुळे जाणवतोय? या या वातदोषामुळे जाणवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वातदोषाची सामान्य कार्य बघायची आपल्याला. हा श्लोक मोठा आहे थोडासा. ठीक आहे. पण करायचा आहे. वायुतंत्र यंत्रधर प्राण उदान समान व्यान अपानात्मा. म्हणजे हे वातदोषाचे 5 प्रकार दिले. प्राण उदान समान व्यान अपान आत्मा. प्रवर्तक चेष्टा नाम उच्च अक्षा नाम नियंता प्रणेताचे मनसह सर्व इंद्रियांनाम उद्योजक म्हणजे सर्व इंद्रियांना जो उद्योग म्हणजे कामाला लावतो. सर्व इंद्रिय अर्थ नाम ज्याच्याशी सर्व इंद्रियाचा अर्थ हे नियंता अभिओढा. ठीक आहे. सर्व अभिओढा म्हणजे लीडर त्यांचा. सर्व शरीर धातू विव कर म्हणजे सर्व शरीर धातू जे आहेत त्यांचा व्ह्यू ठेवणारा. संधान कर म्हणजे भग्न झाल्यानंतर जे जोडणारा. शरीरस्य प्रवर्तको वाच प्रकृती शब्द स्पर्श म्हणजे आपल्याला त्याचे टच वगैरे ते जाणते स्किन थ्रू ते शब्द स्पर्श श्रोत्र स्पर्शनयोर मुलं हर्ष उत्साह येऊनी समीरण अग्ने समीरण म्हणजे पर्याय होता बघा आपला वाददोषाचा. दोष संशोषण ह शेजन्या बहिर्मुलानाम बहिर्मलानाम स्थूलानु स्त्रोतसाम भेला कर्ता गर्भाकृतीनाम आयुष्यो अनुवृत्ती प्रत्यभूत भवती अविकृत. हा चरक सूत्रस्थानचा श्लोक आहे. म्हणजे जे स्थूल वगैरे असते त्याच्यामध्ये स्त्रोतच असते त्याच्यामध्ये ते तिथे काम करतो. गर्भाशयामध्ये काम करतो. ठीक आहे. अनुवृत्ती म्हणजे तो सगळ्यांना अनुवृत्ती त्याचं अनुकरण करायला लावतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वाददोषाच्या कार्याचे महत्व. धमनी धमनी
धमनी बघा अशी एकदम अशी छोटे मोठे होत राहते. ते कशामुळे होते? वातदोषामुळे होते. शिरा, वात व शिरा असतात. जे कार्य म्हणजे ते त्याच्यामध्ये कार्य महत्व त्याचं ठीक आहे. एका कानापासून दुसऱ्या कानाला दिली जाणारी प्रेरणा म्हणजे उत्साह जो असतोय तो प्रेरणा जो देते आपण ठीक आहे ते त्या गोष्टी इथे आहेत. वातदोष आणि षडरस यांचा संबंध. वातदोष मध्ये वातशामक रस बघायचे कोणकोणते? षडरसापैकी 3 रस हे वातशामकेचे सुरुवातीचे आहेत. कोणकोणते? मधुर, आम्ल, लवण. वात प्रकोपक रस कोणते रे? कटू, तिक्त, कषाय हे उरलेले 3 जे रस आहेत ते कोणते आहेत? वातदोष हे वात प्रकोप म्हणजे वात वाढवतात ठीक आहे वातदोष वाढवतात. आता वातदोष आणि सप्त धातू संबंध काय बघा? अस्थि धातू व वात यांचा आश्रय आश्रय संबंध असतो बरोबर ना? आता आपण आश्रय आश्रय भाव घेतलाय ना तो पण एक एसीक्यू तुमचा तो करायचा आहे. आपण त्याच्यावरती घेऊ ठीक आहे. वातवृद्धी म्हणजे अस्थि धातूचा क्षय होतो. अस्थिवृद्धी झाल्यास वात क्षय होतो ठीक आहे. हा काय झाला त्याचा आश्रय आश्रय संबंध झाला ठीक आहे. आता विद्यार्थ्यांनो सांगितल्याप्रमाणे वाददोषाचे 5 प्रकार असतात. प्राण, उदान, व्यान, समान, अपान. ठीक आहे. त्याचे लोकेशन कुठं, त्याची निवृत्ती काय ते बघायचं आपल्याला. एलक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू ना फक्त जर तुम्हाला विचारलं तर तिथे फक्त त्याचे नावं लिहायचे. ठीक आहे. पण तुम्हाला जर विचारलं की प्राणवायू एक्सप्लेन करा, उदान, तेव्हा ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. आता बघायचं आपल्याला प्राणवायूची निवृत्ती. प्राणानं धारा येते इति प्राण म्हणजे जे प्राणाला धारण करतो प्राणवायू झाला. ठीक आहे. स्थान कुठे रे? मग मला सांगा प्राण कुठं असतो आपला? हृदयाच्या ठिकाणी आणि शिर ठिकाणी. ठीक आहे. मग कुठं कुठं स्थान मूर्धा म्हणजे टाळू, उरह, कंठ, जिव्हा, नासिका या गोष्टी म्हणजे वरती ठीक आहे ऊर्ध्वभागामध्ये. आभ्यंतर प्राण म्हणजे शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा, त्रिदंड वगैरे आहेत ते गोष्टी. बाह्यंतर प्राण काय रे? अन्न, हवा व पाणी. कार्य काय याचे? बुद्धी, इंद्रिय, हृदय, चित्त यांचे धारण करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर निश्वास व अन्न अन्न प्रवेश करत म्हणजे श्वास करणं, अन्नाला प्रवेश आतमध्ये आपल्या याच्या बॅगेमध्ये प्रवेश देणं हे महत्वाची कार्य आहे. ठीक आहे. कोणती महत्वाची कार्य? आता बघायचं श्ठीवन, शवतो, उद्गार म्हणजे आपले जे वेग आहेत ते वेग याच्याच वरती चालतात प्राणवायूवरती ठीक आहे त्याचे कार्य त्याची म्हणजे विशेष कार्य नाहीये पण विशेष कार्य कोणती इथे हे दोनच विशेष कार्य कोणती निश्वास व अन्न प्रवेश कृस ही त्याची महत्वाची व विशेष कार्य आहेत ठीक आहे आता बघायचं आपल्याला उदान वायू उदान वायूची निवृत्ती काय रे उदान नाम यस्तुर ध्व मुपेती पवनोत्तम ठीक आहे म्हणजे हा याच्यामध्ये वातामध्ये हा उत्तम आहे ठीक आहे स्थान काय रे उरस्थान आता मला सांगा उरस्थान ठिकाणी काय असते हृदय स्थित असते हृदयाच्या ठिकाणी असणारा वायू हा उत्तमच असणार मग स्थान काय रे उरस्थान त्याच्यानंतर मग काय अन्नमार्ग श्वासमार्ग फुफ्फुस स्वरमार्ग म्हणजे आपण जे बोलतोय आता मी तुम्हाला जे बोलतोय तो मार्ग ठीक आहे त्या ठिकाणी जो आता बघायची कार्य काय रे वाक प्रवृत्ती म्हणजे बोलण्याची जी प्रवृत्ती असते प्रयत्न आपण संस्कृतमध्ये बघितले बघा बोलताना जो प्रयत्न असतो तो प्रयत्न ऊर्जा वर्ण म्हणजे आपला जो गौर वर्ण श्याम वर्ण कृष्ण वर्ण जो पण असत तो वर्ण ठरवतोय कोण उदान वायू स्मृती म्हणजे आठवण जी पण आपली मेमरी असते ती त्याच्यानंतर बघायचंय व्यानवायू ठीक आहे व्यानवायू काय असतो निरुक्ती बघा देहो व्यापणे येते इति व्यानः शीघ्रग्ने नृणानाम स्थान काय रे हृदय पण कार्यक्षेत्र काय रे त्याचं सर्वत्र सर्व देह आहे ठीक आहे संचार क्षेत्र संपूर्ण शरीर आहे महाजव म्हणजे मोठ्या रक्तवाहिन्या हे इम्पॉर्टंट दोन त्या ठिकाणी पण तो फिरून येतो ठीक आहे कार्य बघायची गती अपक्षेपण उत्क्षेपण निमेष उन्मेषणाधिका प्रायः सर्व क्रियास्तमीन प्रतिबद्धा शरीरिनाम कृतसन देहचारो व्यानो रसवहन दत स्वेदासृक स्त्रावनाष्पी पंचदा चेष्टत्वेतेपी ठीक आहे म्हणजे जे आपण चेष्टा वगैरे होता गतीमध्ये बघायचं आपलं अपक्षेपण उत्क्षेपण काय असते निमेष काय असते बघायचं ठीक आहे बॅक पेज वरती आपण ते बघू स्वेद व अश्रू जे स्त्रावन आहे ठीक आहे ते म्हणजे रक्त वगैरे जे वाहत आहे आपल्या धमन्यामधून त्याला कारणीभूत कोण आहे हा ठीक आहे हा वायू आहे रससंवहन उत्क्षेपण म्हणजे वरती फेकणे अपक्षेपण म्हणजे खाली फेकणे विनमन आता फेकणे काय रे वायूचं जे कर्म आहे ठीक आहे किंवा आतमधले जे हालचाल आहे ते बोलतोय मी आता फेकणे म्हणजे डायरेक्ट असं नसतं की डायरेक्ट आपण बाहेर गोष्टी फेकतोय ठीक आहे विनमन म्हणजे तिर्यक गती असते अंकुचे म्हणजे छोटं होणं प्रसरण म्हणजे मोठं होणं ठीक आहे हे झाले त्याचे कार्य आता बघायचे समान वायूचे कार्य आपलं समान वायूची काय निवृत्ती काय रे सम नयनात समान ठीक आहे म्हणजे सगळे ठिकाणी जो समान असतो तो काय आपला समान वायू स्थान काय रे समानो अग्नि समीपस्थ कोष्ठे चरती सर्वत्र हा मोठा श्लोक आहे पण आपल्याला लक्षात ठेवायचं फक्त समानो अग्नि समीपस्थ कोष्ठे चरती सर्वत्र ठीक आहे म्हणजे कोष्ठ आणि आशय या ठिकाणी जो असतो तो का असतो आपला समान वायू असतो कार्य काय त्याचं आहार रस हृदयात आणून टाकला जातो त्याच्यानंतर पचन सार भाग व कीट भाग विभाजन होते त्यात जे भागाचे विसर्जन होते म्हणजे आपला जो भाग पसरा नाहीये जेवणाचा तो बाहेर फेकला जातो अन्न ग्रहण करणे
बरोबर. म्हणजे आपला जो इसोफॅगस वगैरे असतो त्यांची मूव्हमेंट कोण कॅप्चर करतं? हा समान वायू कॅप्चर करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायचंय पोरांनो आपल्याला अपान वायू. अपान वायूचं काय रे स्थान काय रे? नाभी प्रदेशाच्या खाली. अपान वायू कुठे असतो? नाभी प्रदेशाच्या खाली म्हणजे पक्वाशयाच्या खाली, नाभी प्रदेशाच्या खाली. कटी, बस्ती, मेढ्र, उरू, उरू म्हणजे पाय. ठीक आहे. आता कार्य काय रे त्याचे? मला सांगा पोटाच्या खाली जे असतात तेवढे सगळे कार्य येतील. पुरीश मूत्र गर्भ, शुक्र, पुरुष मूत्र गर्भ, शुक्र, आर्तव, गर्भधारणा, रज प्रवृत्ती एवढ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं नियंत्रित निष्क्रमण जे असेल म्हणजे बाहेर पाडणं असेल ते कोण करल? आपला आपण वायू. आता पाचन झाल्यानंतर त्याचे भागाचे पुरुषाचे निष्क्रमण तो करल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय रे? आपला गर्भधारणा करणे, मूत्र विसर्जन करणे याप्रमाणे वात दोषाचे आपले 5 प्रकार व त्यांची महत्वाची कार्य आहेत. आता त्याच्यानंतर आपण काय बघणार रे? वाताचा क्षय आणि वृद्धी बघणार आहोत. वृद्धिशयी लक्षणे. ठीक आहे. वातवृद्धी काय रे? वृद्धस्तु कृते अनिल कार्श कार्ष्ण्य उष्ण कामत्व कंप अनह शकृत ग्रहण बल निद्रा इंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमदिनता. हा श्लोक तुम्हाला मस्ट पाठच पाहिजे. ठीक आहे. हा एसीक्यू येण्याचे पण चान्स याच्यावरती असतात. आता बघायचंय कार्श म्हणजे काय असतं? कृशत्व म्हणजे एकदम आपलं शरीर हलकं होतंय म्हणजे आपलं वजन कमी होतंय. कार्ष्णे काय असते रे? कार्ष्णे आपलं म्हणजे काळेपणा येतोय म्हणजे आपली स्किन कृष्णवर्णीयपासून काळी होते. ठीक आहे. कृष्णकामित्व म्हणजे मला सांगा आता वृक्षगुण आपलं शीतगुण आपला कशाचा आहे? हा वाताचा आहे. तर ठीक आहे मग त्याच्या अपोजिट आपल्याला अपोजिट गुण कोणता असेल? उष्ण गुण असेल त्याची आपल्याला इच्छा होणार. ठीक आहे. म्हणजे काय रे? उष्ण गुणाची इच्छा होते. कंप काय असते? कंप म्हणजे थरथरकाप असतो, थरकाप उडणे. ठीक आहे. आपल्या ज्या पायाच्या वगैरे मसल असतात, हाताचे मसल असतात त्यांचा थरकाप उडतो. म्हणजे कंपन थरकाप होणे. अनाह म्हणजे पोट फुगणे आणि आतमधले पोटामध्येच आपला वायू साचतो तो बाहेर निघत नाही. ठीक आहे. त्याच्या त्या कारणाने काय होतंय? अनाह होतो. शकृत गहाण म्हणजे अवष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन होतंय. बलनिद्रिय इंद्रिय भ्रंश यांचं जे पण नॉर्मल फंक्शन असतं ते नॉर्मल फंक्शन होत नाही. भ्रम म्हणजे आपल्याला हॅल्युसिनेशन होते. दीनता बलहीन म्हणजे आता हा बलहीन इथे पण येतोय आणि वाचयामध्ये पण येतोय. तो कसा बघायचा आपल्याला. प्रलाप म्हणजे व्यर्थ बडबड किंवा व्यर्थ बोलणे. ठीक आहे. आता बघायचं वातक्षयाची लक्षणे. हा पण श्लोक तुम्हाला मस्त आहे. लिंगक्षिणे अनिले अंगस्याद अल्पभाषिते हितम संज्ञा मोहस्तता श्लेष्म वृद्धी उक्तामय संभवा. अंगसात म्हणजे अंगात बळ न राहणे, बॉडी पेन होणार. ठीक आहे. अल्पभाषित म्हणजे काहीच न बोलणे आणि इथे अजून एक आहे की तुम्हाला म्हणजे बाहेरचे जे शब्द आरडा-ओरडा असतो तो तुम्हाला सहन होत नाही. ठीक आहे. संज्ञा मोह म्हणजे पेशंट जो असतो तो नॉट ओरिएंटेड असतो. म्हणजे तो पेशंटला आपण क्वेश्चन वगैरे विचारलं तर तो ओरिएंटेशनने आन्सर देत नाही. ठीक आहे. प्रॉपर ओरिएंटेशन त्याला आपण काय बोलतो? संज्ञा मोह बोलतो. ते हॅल्युसिनेशनच्या पण अंडर आहे. श्लेष्म वृद्धी म्हणजे श्लेष्म काय असतं? कफाचा गुण असतो. कफाचे गुण ऑब्व्हियसली वाढतात कारण कफाचे आणि वाताचे गुण काही अपोजिट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे वात वृद्धी, वातशय आपण लक्षणे आतापर्यंत बघितले. आतापर्यंत आपण वाताचे स्थाने गुण, पर्याय, निरुक्ती काय असेल ते सगळं बघितलंय या एल पॉइंट ऑफ व्ह्यू न. हा एल तुम्हाला मस्ट आहे युनिव्हर्सिटीसाठी. हा येण्याचे खूप सारे चान्सेस यावर्षी आहेत आणि याचं वेटेज पण जास्त आहे. ठीक आहे. भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.